की इंडिया आघाडीचे लोक हे मुघल प्रवृत्तीचे आहेत, मुघल विचाराचे आहेत. म्हणजे काय? इंडिया आघाडीचे लोक श्रावणात मटण खातात, हा काय प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो? कोण मटण खाताय, कोण चिकन खाताय, कोण फिश खाताय? देशाचे प्रधानमंत्री जर प्रचाराचा स्तर इतक्या खाली आणत असतील, याचा अर्थ त्यांना पराभवाची भीती सतावते. त्यांच्याकडे विकासाचे आणि देशाच्या भविष्याचे कोणते मुद्दे नाही. खरं म्हणजे मोदी जे म्हणतात की विरोधक मटण खातात, पण मोदी आणि त्यांचा पक्ष स्वतःला हिंदुत्ववादी समजतो. बीफ निर्यात करणाऱ्या 5 कंपन्यांकडून, गोमांस निर्यात करणाऱ्या 5 कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षानं 550 कोटी रुपये निधी घेतलाय. त्याच्यावर मोदींनी बोला. मग कोण मटण खात आहे आणि कोण गोमांस खात आहे 550 कोटीचं भारतीय जनता पक्षाच्या रूपानं, हे जनतेला कळू द्या. मोदींच्या पायाखालची वाळू सरकते आहे. त्याच्यामुळे मोदी अशा प्रकारची बेताल म्हणणार नाही मी की बिनबुडाची वक्तव्य करतात. विकासावर बोला. राहुल गांधींनी काल सांगितलंय, आमचं सरकार आलं तर आम्ही 30 लाख रिक्त पदं भरू, याला दिशा म्हणतात. नोकऱ्या देऊ, याला दिशा म्हणतात. तुम्ही म्हणताय विरोधक मटण खातात, हा तुमचा प्रचार. मग तुम्ही काय खाताय? भ्रष्टाचाराचं शेण खाण्यापेक्षा मटण खाणं चांगलं म्हणावं. मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये तुमच्याकडून त्यांच्याकडे गेले रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यासाठी भाजपचा विरोध सुरू आहे. आम्ही काय केलं? असं आहे की हा जो मिंदे गट आहे, जो स्वतःला खरी शिवसेना समजतो, त्याची लायकी भाजपवाले दाखवत आहेत. यांचे उमेदवार भारतीय जनता पक्ष ठरवत आहेत दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये. कोणाला उमेदवारी द्यायची त्यांच्या गटानं, शिवसेना समजणाऱ्या, हे भारतीय जनता पक्ष ठरवत आहे. याच्यावरून त्यांची लायकी काय आहे महाराष्ट्रात हे स्पष्ट होत आहे. अमोल कीर्तिकरांविरोधात प्रचारामध्ये भाजपची कोंडी होईल असं त्याच्यामध्ये अमोल कीर्तिकरांविरोधात प्रचार करण्यासाठी भाजपची कोंडी होईल अशी भीती त्यांना वाटते. अमोल कीर्तिकर हे प्रचंड बहुमताने जिंकतील एवढंच मी सांगू शकतो. राऊत साहेब, मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई, त्यात गारपीट आणि अशा पद्धतीने काल झालेलं आहे. खूप गंभीर विषय आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. रावसाहेब दानवांकडे जा, ते केंद्रामध्ये मंत्री आहेत. त्यांना सांगा मोदींना इथे बोलवा आणि या विषयावर भाष्य करायला सांगा, या विषयावर कारवाई करायला सांगा. कोण मटण खाते आणि कोण चिकन खाते, यापेक्षा मराठवाड्यामध्ये पाण्याची टंचाई कशी दूर होईल त्याच्यावर बोला. देवेंद्र फडणवीस म्हणतात की आमच्याकडे नरेंद्र मोदींसारखा चेहरा आहे, विरोधकांकडे काहीच नाही. तो चेहरा आहे की मुखवटा येणारा काळ ठरवेल. आणि हा चेहरा देशासाठी अत्यंत भयावह आहे. लोक घाबरतायत त्या चेहऱ्याला. भूत आला म्हणतात, भूत आलं. लोकांना आता हा चेहरा नको, मुलं घाबरतायत. गब्बर नंतर जर कोणता चेहरा लोक घाबरत असतील तर या चेहऱ्याला घाबरतायत. हा चेहरा नकोय लोकांना. बोलू द्या फडणवीसांना. बरं, काही भुताटकी आहे भाजप म्हणजे, त्याचं नेतृत्व म्हणजे. फडणवीस असंही म्हणाले की आमचा एक प्रवक्ता उभा करतो उद्धव ठाकरे यांच्यासमोर, करा आणि 10 कामं तरी सांगावे. मोदींनी सांगावीत ना, म्हणून ते म्हणतात ना विरोधक मटण खातात, विरोधक चिकन खातात, काँग्रेसवाले कारल्याची भाजी खातात. ज्या देशाचा प्रधानमंत्री 10 वर्ष राज्य केल्यावरती प्रचारामध्ये कारल्याची भाजी, मटण, चिकन आणतो, त्याच्याकडे कोणते मुद्दे आहेत विकासाचे? ते टोमण्यावर पण म्हणाले की टोमणे देतात सारखं. आम्ही टोमणे देतो, टोणग्यांना टोमणेच मारावे लागतात. एक सर्वे झालेला आहे, त्यामध्ये पुढारी आणि लोकनीती सर्वेक्षण झालं. एनडीला 46% आणि इंडिया आघाडीला 34% कौल देण्यात आलेला आहे. असं सर्वे कोण करत आहे? पुढारी, CSDS आणि लोकनीती यांनी मिळून केलेला सर्वे. करू द्या, काय हरकत. आणि पंतप्रधानांना नरेंद्र मोदी यांना 48% पसंती आणि राहुल गांधी यांना 27% पसंती. बघा, 4 जूनला निकाल लागल्यावरती तुम्हाला एक खरे आकडे कळतील. भारतीय जनता पक्ष 200ही पार करत नाही आणि आमची इंडिया आघाडी 310 ते 315 जागा जिंकून सत्तेवर येते.
व्यक्तीवर असं